सामना असेल कोपर आणि नवापाडा संघ आपण सुद्धा रिपोर्टिंग करायचे। आज अगदी 8:50 सामने सुरू झालेत, त्यामुळे आपण वेळेचं भान ठेवा, वेळेवरती या। सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय, तकदीर म्हात्रेच्या जोडीला अरविंद पाटील आणि गोलंदाज साई भोईर। गेसर संघाच्या वतीने पहिला गोलंदाज पाहायला मिळतात। 4-4 षटकांचे सामने काल सुद्धा अगदी वेळेवरती सामने सुरू झाले आणि एक्झॅक्टली 4:45 सामने संपले। हे मॅनेजमेंट होते आमचं काल, मॅनेजमेंट कमिटी 40+ क्रिकेट संघ नारिवलीचा, ज्याने अत्यंत चांगली मेहनत करून आणि रेग्युलरच्या स्पर्धा सुद्धा आपण पाहिल्या 2 दिवस अगोदर, चांगली मेहनत करून त्या यशस्वी करण्यामागे या पूर्णपणे टीमचा सहभाग आहे, सपोर्ट आहे। चला सामना सुरू होतो। बेस्ट ऑफ लक टू टीम। पहिलाच बॉल स्वीप केलाय, चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, फिल्डर नाहीये, दन 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 करत पहिल्याच बॉलवरती चौकाराने अकाउंट ओपन केलं जातंय तकदीर म्हात्रेच्या माध्यमातून। मागचा सामना लो स्कोरचा पाहायला मिळाला, कारण 41 धावसंख्येचं संरक्षण केलं अंतरली संघाने। सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजाने ही खेळपट्टी पोषक ठरली, काल सुद्धा भरपूर धावा बनवण्यात आल्या याच खेळपट्टीवरती। ओ इनसाइड आउट, फटका चांगला आहे, स्वीपर कव्हरला चेंडू जातोय। दुसरा टप्पा घेत असताना बॉल सीमा पार, दुसरा चौकार पहा मिळतोय तकदीर म्हात्रे। लागोपाठ 2 चेंडू 2 चौकार पहा मिळतात आपल्याला। 4-4 षटकांचा सामना आहे, पॉवर प्लेचं 1 षटक तुम्हाला मिळेल। काल सुद्धा बक्षीस फेरी पात्रमध्ये जय वागेश्वर देसाई संघ क्वालिफाय झाला आणि त्यानंतर 2 सामने जिंकले ते गोलवली संघाने, कारण ए बी आणि सी गट आहेत 12चे पोलला, त्यामुळे असं करावं लागलंय। काल सुद्धा 12 संघ खेळले, आज सुद्धा 12 संघ खेळणार आहेत। 2 चेंडू 10 धावा 8 धावा पाहायला मिळतात आपल्याला। साईनाथ भोईर गोलंदाजी मार्कवरती, स्वतः टीमचे कॅप्टन आहेत। चला नेक्स्ट मॅच कोपर आणि नवापाडा यांच्यामध्ये असेल, आपण रिपोर्टिंग करायचे। ओ पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चांगला पंच केलाय, फिल्डर धावतायत डीप कव्हरला, आउटफील्ड फास्ट झाली आहे, पाहता पाहता चेंडू सीमा पार गेलाय। लागोपाठचा तिसरा चौकार पहा मिळतो आपल्याला। अत्यंत पॉवर प्लेचा योग्य आणि सुरेख वापर करत असताना हे खेळाडू पहा मिळतात आपल्याला। अत्यंत चांगले ग्राउंड, त्याचबरोबर खेळपट्टी गेले 4 दिवस ही खेळपट्टी कधी गोलंदाजांना तर कधी फलंदाजाला साथ देणारी अनुकूल ठरत असताना पहा मिळतो। दुसरा सामना आजच्या दिवसामध्ये एक्झॅक्टली आज सुद्धा 8:50 पहिला चेंडू या खेळपट्टीवरती पडला। पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आले, रनआउटची संधी होती, कीपर अगदी वेगाने आले चेंडूपर्यंत आणि तोपर्यंत 1 धाव एकवटले गेले। लागोपाठ 3 चौकार, त्यानंतर 1 धाव येत असताना पाहायला मिळाली। 51 धावा धावफलकावरती, बिनबाद 13। वडवली संघाची 13 धावा पाहतोय अरविंद पाटील स्ट्राईकवरती। स्वीप करायचा होता, लेग बिफोर पायचीत पकडलं गेलाय, अगदी मिडल स्टंपला चेंडू होता, क्रॉस अँगलने खेळायचं होतं आणि मोठा धक्का लागत असताना वडवली संघाला लागोपाठ 3 चौकार आले आणि त्यानंतर या विकेटचं पतन होत असताना कमबॅक करतोय गेसर संघ।
पिंटू पाटील आल्यात. पहिला धक्का लवकर लागला 13 या धावसंख्येवरती. तकदीर मात्रेने चांगला स्टार्ट केलं होतं. आदित्य गोरपेकर रायझिंग स्टार नारिवली टीम. चॉकलेट बॉय हां GPL मध्ये सुद्धा त्याची 20ला बोली लागली होती कारण तो ओपनिंग प्लेयर आहे. नयन पाटील, गुरदास भोईर, निखिल भोईर, प्रणव पाटील हे ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये खेळताना पाहा मिळतील. ओ हो 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 काय घडलं इथं. अगदी सावंत होते त्या ठिकाणी आणि चेंडू अगदी हळुवारपणे आला होता. हा चौकार मिळाला. पहा खाली बसले आणि जो गॅप होता 2 पायांचा अंतर होतं त्यामधून चेंडू अगदी गेला. तेवढा पुरेसा होता आणि एकाच ओव्हरमध्ये 4 चौकार आले असले तरी एक महत्त्वपूर्ण विकेट मोठी मिळवली. साईनाथ भोईर यांनी चांगलं यश मिळालं त्यांना मोठी विकेट प्राप्त करण्यासाठी. कोपर संघ या ठिकाणी उपस्थित झालात. नवापाडा संघ आपण सुद्धा आपली उपस्थिती दाखवायची आहे. चला पहिल्या षटकाचा केस संपलाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या ते एकूण 17. एक बाद 17. किशोर मामा काहीतरी शोधतात सांगा आम्हाला. बॅट 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 तुमची हा चला गोलंदाज ज्ञानेश्वर भोईर आल्यात. पहिलं षटक संपलंय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते आणि दुसऱ्या षटकामध्ये पाहतोय ज्ञानेश्वर भोईरला. CBC हा एक बॅट हरवली आहे आयरे संघाची. CBC असं बॅटवरती स्टिकर आहे. जर कोणाला मिळाले असेल कोणी उचलले असेल नजरअंदाजमध्ये तर आहे का शैलेश. ओके भेटली आहे. होतं असं कधी कधी चुकून घेऊन जातात कारण आता 11 खेळाडू असले तर 11 बॅट होतात त्यामुळे कधी समजत नाही आहे. चला सामना सुरू होतोय. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा गॅपमधून काढलाय. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार चौकार तकदीरच्या बॅटमधून. हा 4था चौकार पाहा मिळतोय. जसा चेंडू बॅटवरती घेतला थोडेसे क्रॉस झाले स्वीपर कव्हरच्या दिशेला आणि तेथून या 4 धावा मिळत असताना ओ पुन्हा एकदा फटका चांगला आहे. पुन्हा एक चौकार पाहायला मिळतोय. गुड शॉट. जबरदस्त बॅटिंग करत असताना तकदीर मात्रेला पाहतोय आपण. 5वा चौकार. पहिला चौकार आहे त्याचा रिव्हर्सच्या माध्यमातून. रिव्हर्स खेळत असताना चौकार. एकूण 5 चौकार ठोकल्यात अद्यापर्यंत. धावा झाल्या ते एकूण 25 25. 6 चेंडू 21 धावसंख्येवरती तकदीर मात्रे खेळतोय. चांगली बॅटिंग करत असताना कृष्णाला सुद्धा लॉन्च केलाय. आता साऊथ आफ्रिकेवरून आलाय. पुन्हा एकदा जागा बनवून घ्यायचं होतं. भरपूर शफल झाले होते. अगदी भरपूर निघून गेले बाहेर. चेंडू बॅटला काही कनेक्टिंग झालं नाही आहे त्यामुळे आणखीन डॉट बॉल. ज्ञानेश्वर भोईरला पाहतोय आपण. दुसरं षटक. अगदी 5-6 पावलांचं रणअप. लेट कट केल्यात. फटका कट केला चेंडूला बॅकफूट पॉईंटला. तोपर्यंत एकेरी धाव मिळत असताना 26 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय.
दुसरं षटक मार्गस्थ. ओ पुन्हा एकदा चेंडू पाहावं लागेल. अगदी एस्टेनच्या वरून गेलाय. लेग स्टंपला पडल्यानंतर एस्टेनच्या वरून जात असताना चेंडूला पाहिलं गेलंय. फुल टॉस. फायदा उठू शकले नाहीये. एक धाव कंप्लीट केली आहे. सेकंडचा कॉल आणि 2 धावा ती पूर्ण केल्या गेल्यात. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या 28 धावा. 14ची सरासरी आपल्याला पाहा मिळतोय. 2 षटकामध्ये 28 धावा. पाणी 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 घेऊन जायचंय. चला तिसरे षटक पाहतोय आनंद गायकर यांना. 2 षटकामध्ये तब्बल 28 धावा झाल्यात. भरपूर मोठी धावसंख्या पाहा मिळतोय. पुन्हा एकदा पुढे आले. डान्सिंग डाऊन द विकेट. फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर केला गेला. लॉंग ऑनच्या वरून उडवलाय बॉलला. शानदार षटकार येत असताना पाहायला मिळाला तकदीरच्या बॅटमधून. हा पहिला षटकार आहे. 5 चौकारानंतर हा पहिला षटकार आहे. पुन्हा एकदा पुढे आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहतोय. एसटी रक्षकाने मात्र चांगलं कीपिंग केलंय. रमेश पाटील आहेत एक्सटेनच्या मागे क्लोज कीपिंग करत असताना पहिल्या बॉलवरती षटकार आला. त्यानंतर पहा मिळतो आपल्याला डॉट बॉल येत असताना. रिव्हर्स खेळ्यात. फुल टॉस बॉल होता. त्याच्यावरती फायदा उचललाय. चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आणि चेक केलं जाईल हाईट नो साठी. एजी ना राजू काटे आहेत. फेअर डिलिव्हरी आहे कारण खेळाडू स्टेप आउट झाले होते. पुढे आले होते खेळण्यासाठी. जर जागेवर राहिले असते तर ठीक होतं. पुढे आले त्यामुळेच हां आणि मान्य पण केलं का खेळाडू पुढे आले होते. खेळाडू वृत्ती आहे कारण खेळाडूला सुद्धा माहीत असतं की आपण कशा प्रकारे चूक केलेली आहे. पुन्हा एकदा फटका हवेत खेळल्यात. कॅचिटचा कॉल होता. फुलचंद्र होते.
डीप मिड विकेटमध्ये 2 धावा तर पूर्ण केल्या. थ्रो अगदी चांगल्या प्रकारे आलाय. 40 धावा झाल्यात. मोठी धावसंख्येकडे वाटचाल केली आहे कारण स्टार्ट चांगलं मिळालं वडवली संघाला. सुरुवातीपासून चांगली बॅटिंग केली तकदीर मात्रेने. 12 बॉल 34 धावेवरती खेळतोय आणि पुन्हा एकदा पुढे निघाले. कॅचिटचा कॉल आहे. कॅपमध्ये चेंडू. पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. आमचे ऑलराऊंडर शमन पाटील आहेत तिथे. हे चालतं फिरतं यंत्र आहे. काल सुद्धा 100 पेक्षा जास्त बॉल आणून दिले बाहेर जाऊन आणि चेंडू कुठे गेलाही नाहीये. चांगला जॉब करत असताना पुन्हा एकदा सरळ केल्यात. फिल्डर साईनाथ भोईर वेगाने आल्या. चेंडूला अडवायचं होतं. चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय त्यामुळे आणखीन एक चौकार मिळालाय. चांगली बॅटिंग होत असताना एकूण धावा झाल्यात त्या 48 धावा. 3 ओव्हरचा केस संपला. 48 धावा स्कोरबोर्ड वरती. तकदीर मात्र 42 धावसंख्येवरती खेळतोय. सर्वाधिक धावसंख्या सर सर्वाधिक आहे ना 42 त्याची. शरद भोईर आल्यात आणि तकदीर मात्रेला संधी आहे पहिला 50 करण्याची कारण कालच्या दिवसात एकाही खेळाडूला करता आलं नाही आहे. कालच्या दिवसात अमित गायकरने जो गोलवली संघाचा होता त्याने 41 धावा बनवल्या होत्या आणि अमित पाटील जुनियर डोंबिवलीचा होता त्याने 41 धावा बनवल्यात. पहिलाच बॉल होता. डॉट बॉल जात असताना भारदार शरीरयष्टी असलेला खेळाडू शरद भोईर घेसरचे वजनदार खेळाडू आहेत. पहिला चेंडू डॉट फेकलाय. पुढे आल्यात खेळण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह केलंय. ज्ञानेश्वर आहेत. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल. 2 धावा पूर्ण. तिसरीचा कॉल आहे. रनआउटचा धोका आणि रन आउट खेळाडू होईल. फलंदाज बाद झाले आणि 50 धावा कंप्लीट झाल्या टीम वडवली संघाच्या. 50 धावा पूर्ण होत असताना पहा मिळाले आपल्याला. तकदीर मात्र साईडला पाहतो. स्ट्राईक वरती पाहतोय. द्वारकानाथ नॉन स्ट्राईक गेनला उडवलाय बॉलला. कॅचिटचा कॉल आहे. कॅच कोण टिपणार? ज्ञानेश्वर. आणि आणखीन 2 धावा मिळाल्या. कॅचिटचा कॉल होता. भरपूर उंचावरती कॅच होतं. चांगल्या प्रकारे बॅटिंग करत असताना पाहिलं आपण तकदीर मात्रेला सुरुवातीपासून चांगले फटके खेळला आणि आता सुद्धा आणखीन शेवटपर्यंत. पुन्हा एकदा उडवलाय. पुन्हा एकदा कॅचिट. ओ अखेरकार कॅच पकडला गेलाय. सावंत भोईर होते. कॅच पकडला गेलाय. तकदीर मात्रेची खेळी संपुष्टात आली आहे. एकूण धावा खेळात त्याने 44 धावा. जरा जोरदार टाळ्या होत्या. 44 धावा या स्पर्धेतील पहिला खेळाडू आहे स्कोर. काल सुद्धा 2 खेळाडूने 40-41 धावा केल्या होत्या आणि आज 44 धावांची इनिंग साकारली आहे. तकदीर मात्रेने चौकार त्याच्यामध्ये पाहिले तर 8 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. चांगली बॅटिंग केली. नवीन बॅटर किशोर पाटील. 2 to go.
दोन दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. ओ लेग स्टंपला होता चेंडू, ड्राईव्ह करायचं होतं, चांगला चेंडू होता. या ओव्हरमध्ये धावा रोखल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतो शरद भोईर यांची. अद्यापर्यंत 5 चेंडू 4च धावा दिल्यात. ओ एच अँड टेकन. चांगली गोलंदाजी शरद भोईर यांची पाहायला मिळाली आणि अखेरकार पहिल्या सत्राचा खेळ संपला, जेथे वडवली संघाने धावा बनवल्या 52 बनवल्या. 53 ची गरज आहे. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. टॉस साठी कोपर संघ आणि नवापाडा संघ आणि बाळादादा बोराडे यांचं सुद्धा आगमन झालं. या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. चला कोपर आणि नवापाडा टॉस साठी याचे दोन्ही टीम. चला नवापाडा संघ टॉस साठी या. कृष्णमामा कीर आपलं सुद्धा स्वागत आहे. चला टॉस करू मोहन दादा पाटील यांच्या हस्ते. या दोन टीम मध्ये टीम नवापाडाच्या विरोधात कोपर संघ खेळताना पाहायला मिळेल. टॉस कोपर संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल गेलाय. चला सामना लगेचच सुरू होत आहे. आता लक्ष्य आहे, टार्गेट आहे ते एकूण 53 धावसंख्येचं. शेवटच्या ओव्हरमध्ये फार कमी धावा पाहायला मिळाल्या. मोहन भोईर यांचं आगमन झालेलं आहे. मोहन भोईर या मंचावरती. साई भोईर आणि फुलचंद्र भोईर हे दोन सलामीचे ओपनिंग प्लेयर घेसर संघाच्या मैदानामध्ये पाहा मिळतात. आणि गोलंदाजी मार्कवरती अरविंद पाटील.
चला गेम प्ले. पहिलाच बॉल पुल केलाय, फटका चांगला आहे डीप मिड विकेटला. पहिल्याच बॉलवरती चौकाराने आगाज केला जातोय. आमचे कृष्ण मामा कीर आपण सुद्धा या मंचावरती. पहिल्याच बॉलवरती चौकाराने आगाज करत असताना साई भोईर यांना पाहतोय. ओ बिग शॉट घ्यायचं होतं. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर थोडासा उसळी मिळाली चेंडूला, त्यामुळे चेंडू अगदी डॉट व्यवस्थितरित्या पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर आलेला डॉट बॉल पाहायला मिळतो आपल्याला. ओ बॅकफुटला जाऊन पंच केला. चेंडू चालला स्वीपर कव्हरच्या दिशेला. द्वारकानाथ आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट सेकंडचा कॉल आणि 2 धावा पूर्ण करत असताना आमचे बाळदादा बोराडे आणि कृष्णमामा कीर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतोय. स्वागत आहे आपलं. एकूण धावसंख्या 6 धावा. पुन्हा एकदा जागेवरून राहून खेळायचं होतं. अरविंदने थोडंसं बदल आले ते दाखवलंय. या ठिकाणी चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा फेकला जातोय. डॉट आलाय अद्यापर्यंत 2 चेंडू डॉट, एकावरती चौकार, एक दुहेरी धावा. टार्गेट आहे ते 53 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे गेसर संघाला. पहिला सामना अंतरली संघाने जिंकला. हो लेट कट केल्यात. कॅच इटचा कॉल. हो प्रयत्न चांगले होते. शशिकांत होते त्या ठिकाणी. वेल ट्राय. स्वतःला मात्र झोकून दिलं होतं. थोडंसं झेल जमिनीवरती पडला, त्यामुळे एक धाव मिळाली. एका धाबेने संघ पुढे जात असताना पाहतो आता प्रथमच स्ट्राईकवरती फुलचंद भोईर. पुन्हा एकदा चांगला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. वा चांगला चेंडू फेकला. पहिल्या बॉलवरती चौकाराने आगाज करत असताना मात्र त्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारे चेंडूची फेकी केली आणि अखेरकार फक्त 7 धावा खर्च केल्या अरविंद पाटीलने. आज फलंदाजी करत असताना निराशा जरूर झाली, मात्र बॉलिंगमध्ये चांगला कमबॅक करून दिला आपल्या टीमला. हा स्क्रीनवरती पाहू शकता A1 जोडी सौरभ भोईर आणि शमन पाटील. हे चालतं फिरतं दुकान आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा झालाय. कोपर संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल गेलाय. कोपर आणि नवापाडा हा सी घाटातली मॅच असेल. त्यानंतर मानिवली आणि मोठी देसाई, आमचे रमेश गोरपेकर आणि आदी गोरपेकर. गोलंदाज पिंटू पाटील. दुसरं षटक वडवली संघाच्या बाजूने. पहिलाच बॉल बिगिट करायचा होता. एकच धाव मिळेल. केशव पाटील चेंडूवरती वेगाने आल्या. कीपरच्या भूमिकेमध्ये पाहा मिळतात आणि तोपर्यंत एकच धाव मिळत असताना पाहतोय आपण धाबा झाल्यात ते 8. या षटकामध्ये थोडीशी रिक्स घ्यावीच लागेल तुम्हाला, जेणेकरून जर टार्गेटपर्यंत पोहोचायचं असेल तर थोडी जबाबदारपणा दाखवावाच लागेल. येथे सुद्धा फटका पुढे येऊन खेळले होते. एक धाव मिळत असताना एक्का दुक्का धाबा येतात मगासपासून आपण पाहतोय, मात्र त्या सफिशियंट नसतील गेसर संघासाठी. चौकार षटकार ज्याप्रमाणे वडवली संघाने आक्रमकतेने सुरुवात केली होती तशीच काहीशी सुरुवात करून द्यावी लागेल, कारण 4 ओव्हरमध्ये 53 धाबांचं टार्गेट थोडं मोठं आहे. डीप मिड विकेटला खेळल्यात. डीपमध्ये फिल्डर आहेत तकदीर. एकच धाव. वा गुड फिल्डिंग, गुड ड्रॉ.
आणि काऊ कॉर्नरची जी बाउंड्री आहे ती सर्वाधिक लांब आहे, कारण तेथे बऱ्याच वेळेला चेंडू बाहेर जाणं मुश्किल होतं. कालसुद्धा पाहिले त्याच दिशेला अमित पाटीलने 3 झेल टिपले तिथे. उडवलाय बॉल हवेत आहे, फिल्डर झेल खाली, जयेंद्र होते त्या ठिकाणी, झेल ड्रॉप झालाय. एकेरी धाव मिळत असताना एकूण धावा पाहिलं तर फक्त 11 धावा आहेत या ओव्हरमध्ये सुद्धा. एकेरी दुहेरी धावा येत असताना पाहिल्या आपण. चला शूज चेंज करायचे आहेत का? नको. चला सामना पुन्हा एकदा नव्याने सुरू होतोय. अगदी दोन्ही संघ जवळचे आहेत आणि एकमेकांच्या विरोधात आज आई गावदेवी क्रीडांगण नारिवलीच्या मैदानावरती खेळत असताना पूल केलाय. फटका चांगला आहे, पॉवर पॅक डीप मिड विकेटला साईनाथ भोईरच्या बॅटमधून हा दमदार षटकार. पहिला ब्लास्ट पाहायला मिळाला साई भोईर यांच्या बॅटमधून. बॅटवरती व्यवस्थित मिडल केला, पाठीमागे सरकले, चांगल्या प्रकारे हँड कोऑर्डिनेशनचा संपर्क आला आणि त्यामुळेच हा षटकार पाहायला मिळाला. गरज होती एखाद्या मोठ्या फटक्याची. 17 धावा अद्याप या षटकामध्ये पाहतोय आपण. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, झेल टिपण्याची संधी. जयेंद्र पाटीलने फार चांगले प्रयत्न केले होते, धाव एकच मिळेल. कव्हरच्या दिशेला 2 ओव्हरचा खेळ संपला. 18 धावा स्कोरबोर्डवरती बनवल्या गेल्यात आणि आता येणारे 12 बॉल गरज आहे ती 35 धावसंख्येची. 35 धावा करायच्या आहेत तुम्हाला आता. चला पाणी घेऊन जा. पाणी 12 खेळाडू पाणी घेऊन जायचंय. याच दरम्यान पाहतोय आपण हरिषद पाटील आणि मोहन भोईर यांचं सुद्धा आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. बारा चेंडू 35 ची गरज आहे. 12 चेंडू 35 करायचे. आता थोडंसं महागडं आव्हान आहे, मात्र शेवटी क्रिकेट आहे. साईसारखा आक्रमक फलंदाज मैदानामध्ये अद्यापही आहे, ज्याच्या बॅटमधून मोठे मोठे फटके आल्यात. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून येताना सुद्धा पाहायला मिळाला. त्यामुळे 9 चेंडू 16 धावसंख्येवरती खेळत असताना थोडीशी टीम मीटिंग केली जातोय की आता जेणेकरून तिसऱ्या गोलंदाजाचा कशा प्रकारे वापर करायचा आहे. या वडवली संघाच्या वतीने आता स्वतः केशव पाटील आल्यात वाटतं. बारा चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज आहे. केशव पाटील तिसरा ओव्हर. हो, पहिलाच बॉल अतिशय चांगला होता. गुडलँड स्पोर्टवरती फेकल्यानंतर अगदी सरळ निघून गेलाय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये थोडंसं खाली राहिलाय, कारण ही खेळपट्टी आहे. बऱ्याच वेळा पाहतोय तिथे पडल्यानंतर चेंडू कधी उचली घेतोय, कधी खाली राहतोय.
बॅटरला मात्र संभ्रमात पडणारं हे दृश्य असतं. आणि पहिलाच बॉलला डॉट आलाय, त्यामुळे आता 11 मध्ये 35 करायचे आहेत. चांगला चेंडू होता, अगदी सन्मान दिला व्हाईट यॉर्कर. कारण पर्याय नव्हता खेळाडूकडे, मोठा फटका खेळू शकत नव्हते. कदाचित विकेट गेली असे पाहिलं साईनाथ भोईर याने, आणि त्यामुळे समोर अगदी बॅट केली, त्याच्यावरती एकेरी धाव घेत असताना बराच वेळ बॉल आबेत होता. पहा मिळतो आपल्याला एक धाव मिळत असताना आमचे नारिवली गावचे माजी सरपंच आणि 40+ आणि रेग्युलर संघाचे पुरस्कर्ते सपोर्टर रामशेठ भोईर यांचं आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. रिव्ह्यू आहे, बॅटरचा रिव्ह्यू आहे. नो बॉलसाठी रिव्ह्यू घेतलाय. पाहावं लागेल आता एक्झॅक्टली चेंडू कुठे होता ते. नो बॉल आहे. यस, नो बॉल आहे. अगदी कमरेच्या वर होता चेंडू आहे. पाहिला आणि फ्रीडचा चेंडू आहे. साई भोईर समोर आहेत, त्यामुळे मोठा फटका मारण्याची त्यांना सुद्धा आता संधी आहे. लेटकट केल्यात. बॉल चालला डीप मध्ये. प्रकाश मात्रे चेंडू वरती आल्यात, तोपर्यंत 2 धावा. 2 धावसंख्या पुढे सरकले. मात्र आता एका दुःखाने काही होणार नाहीये. 23 धाबा झाल्यात. 9 चेंडू 30 धावसंख्येची गरज आहे. लेग स्टंप आणि ते दांडी गुल. या स्पर्धेतील 4था खेळाडू असा बाद झालाय. काल सुद्धा 2 खेळाडूंना 3 खेळाडूंना पाहिलं बाद होत असताना. काल सुद्धा मोठे मोठे खेळाडू काल बाद झाले. नागावचे श्रीनाथ पाटील ज्यांनी असा चेंडू सोडून दिला ते सुद्धा बाद झाले. त्यानंतर चिकनगडचा हरेश, एक मोठा फलंदाज हरेश केणे उर्फ पिंट्या, तो बाद झाला. आणि आता पहा मिळतोय साई भोईर, एक मोठा खेळाडू. मात्र या स्पर्धेतील मोठे मोठे खेळाडू असे बाद झालेत. लेग स्टंपला चेंडू असताना सोडून देण्याच्या नादामध्ये त्यांची दांडी गुल झाली. फुलाजी भोईर आल्यात आता मैदानामध्ये. षटक क्रमांक 3 सुरू आहे. आता लेग स्टंप खूपच बाहेर जातोय. पंच वाईडची खूण करत असताना नाहीये रिव्ह्यू वाईडसाठी नाहीये. वाईडसाठी रिव्ह्यू नाहीये. ऑलरेडी आम्ही तुम्हाला सांगितलंय रिव्ह्यू कशासाठी आहे. रनआउटसाठी आणि बिमरसाठीच वाईट आहे. फक्त शेवटच्या बॉलवरती जर पंचांना काय वाटलं तर ते रिव्ह्यू घेऊ शकतात. जेव्हा सामना नेट टू नेट येईल शेवटच्या बॉलवरती, तेव्हा पंच रिव्ह्यू घेऊ शकतात कोणत्याही कारणासाठी. पंच कधी रिव्ह्यू घेऊ शकतात त्यांना वाटलं तर. मात्र आताचा चेंडू अगदी चांगला होता. यावेळेस फटका चांगला आहे. 1 बाउन्स. ब्लॅक स्क्रीन समोर जात असताना बॉल सीमा पार आलाय तो चौकार. चार धावा सुद्धा पहा मिळतात. चला लास्ट गो. ओव्हर मध्ये शेवटचा चेंडू पहा मिळतोय. आताचा बॉल चांगला होता. बिगिट करायचं होतं. मोठा फटका येणं गरजेचं होतं टीम घेसरसाठी. मग ते तसं काही पाहायला मिळालं नाही आहे आणि त्यामुळे षटक समाप्त झालंय.
28 धावा झाल्यात. आता 6 बॉल 25 करायचे आहेत तुम्हाला. 6 चेंडू 25 थोडंसं अवघड आव्हान आहे, मात्र शेवटी क्रिकेट आहे, कधी काय होईल सांगणं फार कठीण जातोय. परवा सुद्धा याच मैदानावरती 3 चेंडूमध्ये 14 धावा झाल्या, ते सुद्धा 1 चेंडू राखून, कारण एक नो बॉल आला, 2 नो बॉल टाकले गेले. शेवटी क्रिकेट आहे, कधी काय होईल. मात्र आता तुम्हाला 28 धावा बनवायच्या आहेत, 25 बनवायच्या आहेत. 28 झाल्या. गोलंदाज प्रकाश म्हात्रे, यावर्षी त्याचं 40+ मध्ये पदार्पण झालं. आणि आमचे मोहनदाचा आवडता खेळाडू आहे, त्याला नेहमीच रणजीपट्टू बोलतात ते प्रकाश म्हात्रे. मलिंगा स्टाईलने गोलंदाजी करतोय. चला गेम प्ले करा, गेम प्ले करा. पहिलाच बॉल लेट कट केल्यात, गॅप मध्ये टाकायचं होतं, एकच धाव. पाच मध्ये 4 षटकार टोकावे लागतील. आता तुम्हाला आव्हान आणखीन कठीण होत चाललंय. हो, यावेळेस फटका चांगला आहे, कॅचिटचा कॉल, द्वारकानाथ आहेत, नो मिस्टेक, बॅटर बाद होईल. फटका चांगला होता, जास्त उंची मिळाली आणि त्यामुळेच डीप एक्स्ट्रा कव्हरला फोल्डर उपस्थित होते, ते जेल स्वीकारला गेलाय. हां, जयदास काटे याचं सुद्धा आगमन झालं. जयदास, स्वागत आहे. चला, मानिवलीचे आमचे पोलीस पाटील आणि त्यांचा संघ या ठिकाणी उपस्थित झालात. मानिवली संघ, भाऊ स्वागत आहे आपलं. नेक्स्ट मॅच पहा मिळेल मानिवलीच्या विरोधात मोठी देसाई संघ. मानिवली संघ खूप दूरवरचा प्रवास पार करून आल्यात या ठिकाणी. रघुनाथ दादा, स्वागत आहे आपलं. चला, नरेश भोईर आल्यात. नेक्स्ट मॅच पाहता येईल आपल्याला फ्रेश. ओ, पुन्हा एकदा त्याच दिशेला फिल्डर उपस्थित आहेत. अरविंद, एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय, थ्रो चांगला आलाय आणि 2 धावा कंप्लीट होत असताना 2 धावा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. 31 ही धावसंख्या पाहायला मिळतोय. रिव्हर्स फटका चांगला आहे, सुपर चौकार, 1 बाउन्स, 4 धावा मिळाल्यात. कोपर संघाने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारले. सामना संपल्यानंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आपण, कारण आज सुद्धा मॅचेस एकूण 13 सामने होतील. त्यामुळे लक्षात ठेवा, काल सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे क्रिकेटचे सामने पाहायला मिळाले. 9:02 चेंडू पडला आणि 4:40 शेवटचा चेंडू पडला या खेळपट्टीवरती. ओ, फटका येते सुद्धा चांगला आहे, कॅचिटचा कॉल नाही आहे, 1 बाउन्स. किशोर होते, लागोपाठचा दुसरा 4 मिळालाय. मात्र आता जेव्हा सुरुवातीला चौकार येणं फार गरजेचं होतं, मात्र आता नाहीये. आता चेंडू शिल्लक आहेत, ते फक्त 1 बनवायचे आहेत. त्या 14. चला, 1 बॉल 14. पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय तो डॉट. सामना जिंकलाय वडवली संघाने. दुसरा सामना पाहायला मिळाला. पहिला सामना अंतरली संघ, दुसरा सामना वडवली संघ, तिसरा सामना आपण पाहणार आहोत कोपरच्या विरोधात नवापाडा संघ. चला, दोन्ही संघ लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्या. डगआउट मध्ये ज्या टीमची